निमित्त अधिक मासाचे कथा भाग 20। भगवान नारायण लक्ष्मीला म्हणाले, लक्ष्मी, आज तुला मी एका वेगळ्या व्रताची कथा सांगणार आहे। त्याचे नाव पंचगौरी व्रत। हे व्रत स्वतः पार्वतीने केले होते आणि त्याच्या प्रभावाने तिला अरुंधती, वसिष्ठ ऋषींची पत्नी कैलासावर पार्वतीला सहज भेटावयास गेले होती। त्यावेळी पार्वती थाटामाटाने पूजा करीत होती। अरुंधतीने विचारले, तू स्वतः जगन्माता असताना आणखी कुणाची पूजा करतेस? पार्वती म्हणाली, ही गौरी पंचकची पूजा आहे। माझ्या आईने माझ्या लग्नात हे गौरी पंचक मला आंदण दिले। त्यापूर्वीपासूनच म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासूनच मी ही पूजा करीत असे। एकदा आमच्याकडे ऋषी दुर्वास आले होते। मी उपवर झालेली बघून त्यांनी मला हे व्रत करण्यास सांगितले। या व्रतामुळे तुला इच्छित वर प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला। योगायोगाने पुढे अधिक मास आला। मी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे द्वादशीच्या दिवशी सकाळी सुस्नात होऊन पिंपळाच्या झाडाखाली गौरी पंचकाची स्थापना केली, विधिवत पूजा केली आणि ब्राह्मण सुवासिनींना भोजन दिले, यथाशक्ती दानदक्षिणा दिली। नंतर भोजन केले आणि उद्यापन करून परमेश्वराची प्रार्थना केली। तर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वर मागा म्हणाले। पार्वतीने तुम्हीच माझे वर व्हा अशी इच्छा प्रगट केली। त्यामुळे शंकरांनी पार्वतीला वरले आणि हे व्रत असेच सुरू ठेवल्यामुळे तिला सासरीसुद्धा माहेरचीच वागणूक मिळत राहिली। असे हे व्रत आजही उपवर मुलींनी केले तर त्यांनासुद्धा इप्सित वर प्राप्त होतो। कोणत्याही द्वादशीला हे व्रत फलदायीच असते, मात्र अधिक मासातील द्वादशीच्या दिवशी हे व्रत अधिक फलदायी होते। यानंतर द्रौपदीच्या भाग्यातील गोष्टीची माहिती करून घेऊन अधिक मासातील व्रत महात्म्य जाणून घेऊ।